17वे शतक. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जेव्हा अन्याय आणि अत्याचाराचा अंधकार दाटला होता, तेव्हा एक मशाल पेटली. ती मशाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण ही मशाल विझून न देणारी शक्ती कोण होती? संकटाच्या वेळी महाराजांना मार्ग दाखवणारी ती दिव्य दृष्टी कोणाची होती? ती शक्ती होती कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. शिवराय आणि भवानी माता यांचे नाते केवळ भक्त आणि देवतेचे नव्हते, तर ते एका पुत्राचे आणि रक्षक मातेचे होते. आज आपण अनुभवणार आहोत कशा प्रकारे आईच्या आशीर्वादाने एका योद्ध्याचे रूपांतर एका धर्माधिष्ठित राज्याभिषेकित राजामध्ये झाले. शिवाजी महाराजांच्या मनात देवीबद्दलची भक्ती पेरली ती खुद्द राजमाता जिजाऊंनी. जिजाऊंनी शिवबांना शिकवले की तू एकटा नाहीस, तुझ्या पाठीशी जगदंबा उभी आहे. जेव्हा जेव्हा तू सत्यासाठी आणि रयतेसाठी तलवार उचलशील, तेव्हा तेव्हा ती तलवार प्रत्यक्ष आई भवानीच चालवत असेल. इतिहासातील सर्वात कठीण प्रसंग. प्रतापगडाच्या पायथ्याशी चालून आलेला धिप्पाड अफझल खान. शत्रू बलाढ्य होता आणि संकट मोठे. असे म्हणतात की मोहिमेपूर्वी महाराजांना देवीने दृष्टांत दिला होता, घाबरू नकोस शिवबा, विजय तुझाच होईल. तीच ही भवानी तलवार. ही तलवार निव्वळ पोलाद नव्हती, तर ते अन्यायाचा नाश करणारे देवीचे आयुध होते. अफझल खानाचा अहंकार जेव्हा मातीला मिळाला, तेव्हा संपूर्ण जगाने पाहिले की महाराष्ट्राच्या राजावर कोणाचे छत्र आहे. महाराज देवीला का पूजत होते? कारण त्यांना सत्ता नको होती, तर स्वराज्य हवे होते. देवी भवानी म्हणजे शक्ती आणि युक्तीचा संगम. महाराजांनी कधीही देवाच्या नावावर अत्याचार केला नाही, उलट परस्त्रीला माते समान मानले. हा संस्कार त्यांना देवीच्या भक्तीतूनच मिळाला होता. प्रत्येक विजयानंतर महाराज तुळजापूरला जाऊन नतमस्तक व्हायचे. सोनेरी सिंहासनावर बसल्यानंतरही त्यांचा माथा फक्त आई भवानीच्या आणि जिजाऊंच्या चरणी झुकत असे. आज शतके उलटली, पण सह्याद्रीच्या पाषाणातून आजही आई भवानीचा आशीर्वाद आणि महाराजांच्या पराक्रमाची गाथा ऐकू येते. जर तुम्हाला ही ऐतिहासिक आणि आध्यात्मिक गाथा आवडली असेल तर लिटिल स्टोरी बुकला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा, जय भवानी, जय शिवाजी.